एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम. बार्शी शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात संपन्न. पोलीस बांधवांना बांधल्या छत्रछायेच्या राख्या व दिलं वृक्षांचं अनोखं अनमोल रिटर्न गिफ्ट. नागरिकांच्या रक्षणासाठी 24 तास तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपासण्यासाठी एकता महिला मंच च्या वतीने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन सणाचा विशेष व स्नेहपूर्ण उपक्रम अतिशय जल्लोषात आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून महिला भगिनींनी आपले बंधुप्रेम व्यक्त केले. कार्यक्रमास बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल कादर तांबोळी, पोलीस कॉन्स्टेबल अजित वरपे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल रियाज शेख आणि सागर सुरवसे यांच्यासह बार्शी शहर पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड महिला भगिनी व होमगार्ड बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बार्शी शहर पोलीस ठाण्यामधील सर्वच एकूण पोलीस बांधवांना एकता महिला मंचच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी राखी बांधून एक नवा आदर्श निर्माण केला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना एकता महिला मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर म्हणाले, रक्षाबंधन निमित्त पोलीस बांधवांना गेले 4-5 वर्षांपासून एकता महिला मंचच्या माध्यमातून हे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सणासुदीच्या काळात घरापासून लांब राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना या काळात घरी जाणे शक्य नसते. त्यांना आपल्या सख्ख्या बहिणीची उणीव भासू नये या अत्यंत उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला जातो. तसेच एकता महिला सामाजिक भूमिका आणि या स्तुत्य उपक्रमाची सविस्तर पार्श्वभूमी सांगत मंचाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन गीतांजली जोशी यांनी केले. प्रास्ताविक कविता दसवंत यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार लक्ष्मी सुतार यांनी मानले. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांची प्रतिक्रिया, एकता महिला मंचचा हा राखी बांधण्याचा उपक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्य आणि वाखाणण्याजोगा आहे. सणासुदीच्या काळात कर्तव्यावर असल्यामुळे आम्हाला आमच्या घरी जाणे शक्य होत नाही. आम्ही सर्वजण खूप बाहेरगावावरून येथे सेवा बजावण्यासाठी आलेलो असतो. अशावेळी एकता महिला मंचने प्रत्यक्ष येथे येऊन राखी बांधून आमच्यावर जे निरपेक्ष प्रेम दाखवले आहे त्या प्रेमाबद्दल त्या खरंच मनापासून कौतुकास पात्र आहेत. एकता महिला मंचचे हे कार्य अतिशय मोलाचे असून मी त्यांच्या पुढील सर्व सामाजिक वाटचालीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देतो. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी समाजव्यवस्थेतील महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय निवारण या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस बांधवांनी मानले आभार, दिले वृक्ष भेटचे अनोखे रिटर्न गिफ्ट. याप्रसंगी राखी बांधून झाल्यानंतर भावूक झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांनी एकता महिला मंचच्या सदस्यांचे मनापासून आभार मानले. एकता महिला मंचच्या सदस्यांनी आम्हाला राखी बांधून आमचा हा दिवस अत्यंत आनंदाचा आणि स्मरणीय बनवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे या रक्षाबंधनाचे औचित्य साधून बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने एक अत्यंत अनोखी व सामाजिक संदेश देणारी पद्धत राबवण्यात आली. प्रत्येक महिला सदस्याला राखी बांधून झाल्यानंतर प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यासाठी एक झाड भेट म्हणून देण्यात आले. हीच आमची तुम्हाला रक्षाबंधनची खरी आणि अनमोल भेट आहे. या झाडाचे योग्य संगोपन करा, ते जतन करा आणि वाढवा, हीच आमची तुमच्याकडून भेट असेल, असे सांगत पोलीस बांधवांनी सर्व महिलांना वृक्षभेट देऊन पर्यावरण रक्षणाचा एक नवा संदेश दिला. यावेळी या कार्यक्रमासाठी एकता महिला मंचच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी, तालुका प्रमुख कविता दसवंत, तालुका प्रसिद्धी प्रमुख गीतांजली जोशी, वसुधा कुंभार, स्नेहल तळेकर, आशा विभूते, उषा ठाकूर, सरिता कुलकर्णी, स्वाती सुतार, मनीषा गवळी, संगीता कदम, वर्षा साळुंखे, पूजा काळे, राजश्री बादगुडे, मथुरा दसवंत, मैना सोनवणे, मनीषा गवळी, सविता दसवंत, सुकनंदा सुरवसे, सुरेखा कोळी, पंचशिला बनसोडे, वैशाली साळुंखे इत्यादी व पदाधिकारी, सदस्या व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.